शिंदे दिनेश. This call is now being recorded. श्रेया जेजुरे. सो नेक्स्ट टॉपिक, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं इव्होल्युशन ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. इन दॅट वी हॅव स्टडीड अबाउट डिफरंट जनरेशन्स 1G, 2G, 3G and 4G. So in next topic we are going to study some basic telephonic systems. So very first telephonic system was cordless telephone. So diagram shows the basic building block diagram of cordless telephone system. The concept of cordless telephone indicates what? It is the first innovation that gives the wireless communication, okay? A type of wireless communication where it has a separate portable handset and one base station, okay? So base station and handset can be separable and they can communicate with each other with the help of radio links. So this system is an example of full duplex communication. Okay, this is the example of full duplex communication. Full duplex means what? You can communicate simultaneously, or the signal can be transmitted or received simultaneously. ठीक आहे, सो तुम्ही इथे कम्युनिकेशन सायमल्टेनियसली परफॉर्म करू शकता. त्या सिस्टीमला म्हणतो आपण फुल डुप्लेक्स टेलिफोन सिस्टीम. सो ॲट द सेम टाइम ट्रान्समिटर कॅन सेंड द सिग्नल और receiver can send the signal. So this cordless telephone system basically uses फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक. ओके, सो FM यूज केलेला आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक. लक्षात ठेवायचं नेहमी ज्या मोमेंटला तुमचा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक येते, आयदर FDMA और फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. सो ह्या ज्या मोमेंटला येतात त्या मोमेंटला कन्सिडर करायचं आहे की दॅट द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी इज लिमिटेड, द डिस्टन्स कवर्ड बाय दॅट सिस्टीम इज लिमिटेड अँड सम ड्रॉबॅक्स मे गेट ॲडेड दॅट द क्वालिटी. ठीक आहे, क्वालिटी पण इथे काय होते? poor hote. So in that case, when you are using frequency modulation or FDMA, in that case, what happens? The overall power requirement is reduced. That means the overall range of frequency also reduced. The distance covered by that system is also get reduced. So आता याची रेंज किती येणार आहे? विदिन द बिल्डिंग. तुमच्या रूम एरियामध्येच तो काय होऊ शकतो? होऊ शकतो. तुम्ही जेव्हा आउट ऑफ रेंज जाणार तर तुमचा कॉल काय होतो? डिस्कनेक्ट होतो. सो दिस इज द basic drawback. You can say the drawback, the limited area or the limited range for the user. So when you go out of the signal becomes weak or the call may get disconnected. So in this cordless telephone system, basically it has two sections. One is your portable handset and second section is base station. Now what is this base station unit? It is actually interfaced with the इंटरफेस्ड विथ दी पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क. मीन्स BSNL कडनं तुम्ही काय केलेलं असतं? एक कनेक्शन रिसिव्ह केलेलं असतं. ठीक आहे, ते रिसिव्ह केलेल्या कनेक्शनला तुम्ही इथे काय प्रोव्हाइड केलेलं आहे की हा ॲक्च्युअली काय करतोय? इट प्रोव्हाइड्स दी कंटिन्युटी और द लोकल लूप फॉर दी युजर इंटरफेस. ठीक आहे, सो हा काय करतोय? मेन फंक्शन काय की तुम्हाला कम्युनिकेशन किंवा रेडिओ द टेलिफोनिक कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे फ्रॉम टेलिफोन एक्सचेंज टू दिस बेस स्टेशन. तुम्ही काय घेतलंय? तुमचा एक नंबर घेतलेला आहे. तो नंबर म्हणजेच काय असतो? टेलिफोन नंबर. जो जनरली तुमचा पहिले लँडलाईन जसं असायचं, लँडलाईनला आपल्याला एक युनिक टेलिफोन नंबर मिळायचा. तसंच तुम्ही काय करताय? ह्या कॉर्डलेस टेलिफोनला एक युनिक कनेक्शन घेतलेला आहे फ्रॉम BSNL, or you can say the public switch telephone network, or you can say from local exchange you are receiving the connection. Now instead of using landline, you are going to prefer a cordless telephone which can be portable one. Means you can move from one room to another room while your call is in process. म्हणजे तुम्हाला कॉल एकदा रिसिव्ह केलं, लँडलाईनला काय राहायचं की तुम्ही तिथेच बसून तुम्हाला फोनवर बोलावं लागायचं. पण कॉर्डलेसचा यूज काय झाला की कॉर्डलेसमुळे तुमचं एक ॲटलिस्ट शॉर्ट रेंजमध्ये तुमचं रेडिओ लिंक ट्रान्समिट होत आहे आणि तुम्ही वन रूम टू अनदर रूम काय होत आहे? मूव्ह होऊ शकताय. सो हा एक मेन ॲडव्हान्टेज फक्त ॲड झालेला आहे. सो इट इज फंक्शन सिमिलर टू लँडलाईन टेलिफोन. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही लँडलाईनकडनं कनेक्शन घेताय तर याच्यामध्ये इंटरनली काय असतं? एक ट्रान्समिटर असतो, रिसिव्हर असतो. म्हणजे याला एक छोटासा एक अँटेना असतो. दोन्ही याला असतो. एक हँडसेटला पण अँटेना असतो आणि तुमच्या बेस स्टेशनला पण अँटेना असतो. हा अँटेनाचं काम काय आहे?
to receive and transmit the signal between your handset and cordless base station. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही हा यूज केलेला आहे. प्लस त्याला एक इंटरनल पॉवर सप्लाय असतो. पॉवर सप्लाय हा तुमचा जो आहे हा कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे की याच्यावर जे तुम्ही जो इंटरफेस केलेला आहे हा कॉर्डलेस टेलिफोन ह्यावर प्रेस केल्यानंतर तुम्ही त्याला रिचार्ज पण करू शकता. या कॉर्डलेस हँडसेटला चार्ज करण्यासाठी त्याला एक पॉवर सप्लायचं सेक्शन पण काय केलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं. इंटरनली कधी कधी त्याला बॅटरी चार्जर पण प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे. So base station is actually it is a AC powered unit connected to public switch telephone network. It is a stationary one. It is not movable one. फक्त तुमचा movable section कोणता आहे? पोर्टेबल हँडसेट हा मुव्हेबल सेक्शन आहे. तुमचा हा जो बेस स्टेशन आहे ज्याच्यावर हा हँडसेट प्रेस केलेला आहे, प्लेस केलेला आहे, तो तुमचा काय असतो? स्टेशनरी असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी काय याची की तुमचा जो रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, मी सांगितलं की फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक यूज करतो. सो रेंज कॅन बी कवर्ड अराउंड 30 किलो हर्ट्स टू 100 किलो हर्ट्स ऑनली. ठीक आहे. सो त्यामुळे काय होत आहे की क्वालिटी काय होऊ शकते, रिड्यूस्ड होऊ शकते जर तुम्ही म्हणजे लिमिटेड डिस्टन्स किंवा लिमिटेड एरिया कव्हर होतो, त्यामुळे क्वालिटी काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. सो हा मेन त्याचा काय झाला, ड्रॉबॅक झाला. सेकंड सेक्शन जो आहे तुमचा याच्यामध्ये आहे तो आहे हँडसेट. सो हँडसेटमध्ये काय दिसतंय तुम्हाला? हँडसेटमध्ये त्याला एक मायक्रोफोन आहे, स्पीकर आहे, अँटेना आहे, कीबोर्ड आहे. अँटेना कनेक्टेड कशाला आहे? टू ट्रान्समिट अँड रिसीव्ह द सिग्नल. ठीक आहे. तुमच्या ह्या दोघांमध्ये तुमचा बेस स्टेशन आणि पोर्टेबल हँडसेटमध्ये जे काही रेडिओ लिंक्स ट्रान्समिट करायचे आहे त्याच्यासाठी त्याला हा अँटेना प्लेस केलेला असतो. सो जेणेकरून त्यांचं कम्युनिकेशन कंटिन्यू राहतं. जो तुम्हाला BSNL कडनं सिग्नल आलेला असतो तो कंटिन्यू राहण्यासाठी तुम्ही रेडिओ वेव्ज यूज करताय. सो इट इज अ टाईप ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. मायक्रोफोन फोनवर बोलण्यासाठी, स्पीकर तुम्ही ऐकतात ते नॉर्मल फंक्शन्स आहे. प्लस बॅटरी पॉवर्ड आहे, म्हणजे याला पण इंटरनली काय असतो की चार्जिंग बॅटरी, चार्जेबल बॅटरी प्रोव्हाइड केलेली असते. ठीक आहे. सो इट इज अ बॅटरी पॉवर्ड अँड इट कॅन बी रिचार्जेबल अँड इट इज ऑल्सो फंक्शन लाईक अ फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. मीन्स ट्रान्समिटर अँड रिसिव्हर कॅन सेंड अँड रिसीव्ह द सिग्नल सायमल्टेनियसली. Okay. So basic features or the advantages of this cordless telephone is what? Cordless telephone provides portability. That means you can communicate with your friend by moving from one room to another room without being stationary at certain position. ठीक आहे. So it is portable one and very simple design. हे सगळे तुम्हाला जे काही डायग्राम मध्ये दिसतंय, कीबोर्ड म्हणा, मायक्रोफोन, स्पीकर, हे तुम्हाला नोन आहेत. अँटेना. सो सिम्प्लिसिटी आहे याच्यामध्ये आणि पोर्टेबिलिटी आहे. हे दोन त्याचे काय झाले, ऍडव्हान्टेजेस आले. डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय येणार आहे? इट प्रोव्हाइड्स व्हेरी लिमिटेड रेंज. लिमिटेड रेंज हा मेन त्याचा ड्रॉबॅक झालेला आहे. सो ॲज यू मूव्ह फ्रॉम आउट ऑफ द रेंज फ्रॉम और अवे फ्रॉम द बेस स्टेशन, सो युअर सिग्नल बिकम्स वीक. ठीक आहे. सो सिग्नल स्ट्रेंथ काय होते, रिड्युस्ड होते. क्लिअर? कोणाला काही याच्यामध्ये डाऊट? पहिला पॉइंट मी काय सांगितला? फर्स्ट पॉइंट इज व्हॉट? इट प्रोव्हाइड्स वायरलेस कम्युनिकेशन. ठीक आहे. वायरलेस कम्युनिकेशन हा मेन त्याचा पार्ट आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट काय सांगितला मी? टेक्निक जे यूज केलेलं आहे ते कोणतं यूज केलेलं आहे? FM. दॅट इज फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. सो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन विथ फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. ठीक आहे. सेकंड काय फीचर आहे त्याचा? फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. फुल डुप्लेक्स मीन्स ट्रान्समिटर अँड रिसिव्हर कॅन सेंड द सिग्नल सायमल्टेनियसली. सो आपण जे कम्युनिकेशन करतो, फोनवर बोलतो, विच इज नथिंग बट पार्ट ऑफ फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. फ्रिक्वेन्सी रेंज किती प्रोव्हाइड करतोय? और बँडविड्थ. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी म्हटलं म्हणजे काय येतं? बँडविड्थ लक्षात ठेवायचं. सो बँडविड्थ फॉर दिस इज अराउंड 30 किलो हर्ट्स टू 100 किलो हर्ट्स ऑनली. So as bandwidth is in reduced manner, minimum आहे, limited range of frequency आहे. That means what happens? The distance covered by this is very minimum. So distance किती येणार आहे?
इट इज विदिन द बिल्डिंग लोकेशन. म्हणजे आता आपण काउंट करायचं झालं डिस्टन्स, तो 5000 to 7000 फीट पर्यंत तो कव्हर करू शकतो. ठीक आहे, 5000 to 7000 फीट एवढा तो डिस्टन्स कव्हर करतोय. सगळ्यात पहिले आपण PMMC पॉवर रिक्वायरमेंट जी आहे ती मिनिमम आहे, दॅट इज 1 वॅट. कनेक्शन कसं असतं किंवा आपला जो काही पॉइंटर आहे आताचे जे रिसेंट नवीन जे टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, नवीन कॉर्डलेस टेलिफोन, त्याच्यामध्ये समवट डिस्टन्स त्यांनी इन्क्रीज केलेले, पण जास्त इन्क्रीज करता येत नाही, जस्ट बिकॉज ऑफ मी सांगितलं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक. ठीक आहे, सो ऑपरेटेबल फ्रिक्वेन्सी याची असते अराउंड 49 मेगा हर्ट्स. ऑपरेटेबल फ्रिक्वेन्सी रेंज इज अराउंड 49 मेगा हर्ट्स. सो हे झाले त्याचे फीचर्स. ॲडव्हान्टेजेस काय येणार आहे? ॲडव्हान्टेजेसमध्ये सिम्पल डिझाईन, ठीक आहे, सिम्प्लिसिटी अँड द पोर्टेबिलिटी, हे दोन त्याचे काय झाले ॲडव्हान्टेज झाले. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय येणार आहे? लिमिटेड रेंज. ठीक आहे, लिमिटेड रेंज विच इज द मेन डिसॲडव्हान्टेज. सो ॲज यू गो अवे फ्रॉम युअर बेस स्टेशन द सिग्नल बिकम्स वीक. प्रसाद महाजन माईक म्यूट कर तुझं. सिग्नल बिकम्स वीक. ओके, सो हे बेसिक अँड डिसॲडव्हान्टेजेस आहे. नाऊ टू एक्सप्लेन होल सिस्टीम, आधी काय करायचं नेहमी लक्षात ठेवायचं, जरी थेरी पेपर झाले पहिले ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची, आफ्टर दॅट मेन्शन अबाउट इट्स ब्रीफ फीचर्स, आफ्टर दॅट मेन्शन ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस अँड देन एक्सप्लेनेशन. याचं बेनिफिट काय असतं की फीचर्स जर तुम्ही टाकले तर ॲटलिस्ट तुमचे 2 मार्क्स फिक्स असतात याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जरी MCQ बेस्ड क्वेश्चन जरी ठरले तुमचे, तर हे फीचर्स तुम्हाला कंपल्सरी लर्न करायचे आहे, कारण फीचर्सवरच तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. व्हॉट इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज द बँड विड्थ, मग खाली ऑप्शन्स असतील 4 ऑप्शन्स, त्याच्यातून तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. सो हे कंपल्सरी लर्न करायचे व्हाईल स्टडिंग मोबाईल अँड वायरलेस टेक्नॉलॉजी और कम्युनिकेशन सब्जेक्ट. ठीक आहे, खूप सारे फीचर्स असणारे, प्रत्येक फीचर तुमचं लर्न झालंच पाहिजे. तर डायग्राम एक्सप्लेन करायची झाली तर डायग्राममध्ये तुम्ही काय काय मेन्शन करू शकता? First, explain about base station. So what is base station? It is actually AC powered unit connected to PSTN. PSTN is nothing but a local exchange from where you received the telephonic signal. ठीक आहे, टेलिफोनिक सिग्नल किंवा टेलिफोनिक कनेक्शन तुम्ही काय करताय, रिसीव्ह करताय. इट हॅज इनबिल्ट ट्रान्समीटर अँड रिसीव्हर which is connected to antenna so that to communicate with the handset or to transmit the radio signal which are transmitted to your portable handset. After that, it has internal power supply and even a battery charger section is also provided with it to charge the पोर्टेबल हँडसेट. ठीक आहे, तो चार्ज करण्यासाठी तुम्हाला हा प्रोव्हाइड केलेला आहे. Then second section is about portable handset. Portable handset is consist of one microphone, speaker, transmitter, receiver and battery powered unit. Now, while using microphone, speaker, keyboard, etc. जिथे जिथे येतात that means there is a interface connection. इंटरफेसिंग आहे, हे इंटरफेसिंग डायरेक्टली जाणार नाही, कारण AC इथे जसं आहे ट्रान्समीटर रिसिव्हर किंवा याला पण एक काय असतो, जेव्हा तुम्ही हा कॉर्डलेस टेलिफोन इन्सर्ट करताय, पोर्टेबल हँडसेट इन्सर्ट करताय, तर हा काय होतोय, त्याचा कीबोर्ड आणि इवन हा जो मायक्रोफोन सगळे इंटरफेस होत असतात ह्या बेस स्टेशनला. सो जेव्हा तिथे तिथे इंटरफेसिंग आलंय तिथे कंट्रोलर यूज केलेला असतो. मायक्रो कंट्रोलर इज युज्ड टू इंटरफेस युअर कीबोर्ड, मायक्रोफोन, स्पीकर्स. कारण का इंटरफेसिंगची गरज काय असते की डायरेक्टली आपण सप्लाय नाही देऊ शकत, पॉवर सप्लाय. प्रत्येकाची रिक्वायरमेंट काय असते, मायक्रोफोनला पॉवर सप्लाय 2 व्होल्टचा लागेल किंवा 5 व्होल्टचा लागेल. स्पीकरची पण रिक्वायरमेंट वेगळी राहणार आहे. कीबोर्डला पण तुम्हाला सप्लाय कमी लागेल. जर डायरेक्टली इथून AC सप्लाय प्रोव्हाइड केला तर सगळी सर्किटरी काय होऊ शकते, बंद होऊ शकते. सो तुम्हाला एक इंटरफेस मीडिया ठेवावं लागतं, जेणेकरून तुम्ही पॉवर काय करतात, पॉवर डाऊन करतात. त्याच्या आधी तुम्ही त्याला काय करतात, मायक्रो कंट्रोलरला सप्लाय देण्याआधी त्याला तुम्ही एक DC व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करतात, AC टू DC. AC टू DC मध्ये म्हणजे त्याला काय असते, बॅटरी असते. ती बॅटरी तुम्ही इंटरफेस केलेली असते कंट्रोलरला. कंट्रोलरकडनं परत सिग्नल कुठे जातात, टू दी कीबोर्ड, मायक्रोफोन, स्पीकर, अँटेना एक्सेट्रा. ठीक आहे, सो हे इंटरफेसिंग सर्किटरी प्रोव्हाइड केलेली असते. सो ऑल दिस वॉज अबाउट कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम. याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. एनी डाऊट? कॉर्डलेस टेलिफोन समजला का?
इंटरनल स्ट्रक्चर समजलंय सर्वांना इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं ते. बियर. बरं, स्टुडंट्स परत एकदा रिवाइज करते. कॉर्डलेस टेलिफोन इज द फुल डुप्लेक्स टेलिफोन सिस्टीम विच इज द ॲक्च्युअल first innovation, or you can say the first example of wireless communication technique, where wireless signals are used from base station to portable handset. Means wireless signal कोणते येतात? Radio links. For that purpose it has one antenna to both base station and portable handset, so that they can transmit and receive the signal simultaneously. When your system transmit and receive the signal simultaneously, then that system is based on full duplex communication. Okay, it is based on full duplex communication. Also, it uses frequency modulation technique for the communication purpose. Now, what is frequency modulation? There is a variation in frequency. So, range of frequencies are around from 30 kilohertz to 100 kilohertz, which is actually the bandwidth of that cordless telephone system. Okay, and operatable range of frequencies, operating frequency is 49 megahertz. Operating frequency means ability of that system to carry the range of the maximum amount of frequency. So किती घेऊ शकतो तो? 49 megahertz, where it is operatable one. Distance covered by this cordless telephone system is around 5000 feet to 7000 feet, or you can say it is within the building range. ठीक आहे, बिल्डिंग लोकेशन मध्येच तुम्ही काय करू शकता, तो यूज करू शकता. So base station is consist of transmitter, receiver and power supply. It has also one battery charger section and one microcontroller to interface to the keyboard and डिस्प्ले युनिट. ठीक आहे, कीबोर्ड आणि डिस्प्ले. इथे एक छोटासा डिस्प्ले असतो, त्या डिस्प्लेसाठी पण काय केलेलं असं मायक्रो कंट्रोलर इंटरनली बिल्टअप असतो. सो दिस बेस स्टेशन इज ॲक्च्युअली कनेक्टेड टू PSTN or local section from where you receive the telephonic connections or telephone signal. So telephone interface तुम्हाला इथे दिसतोय. Now to the base station, and second section is consist of portable handset. This portable handset is nothing but a type of mobile section, means the section or the handset which can be moved from one सेक्शन टू अनदर स्टेशन. ठीक आहे, सो बेस स्टेशन काय असतो तुमचा? स्टेशनरी असतो. आणि मुव्हेबल काय असतो? पोर्टेबल हँडसेट असतो. तो यू कॅन कॅरी फ्रॉम वन रूम टू अनदर रूम. इट हॅज ऑल्सो one transmitter, receiver section which is connected to antenna, so that to receive the signal coming from base station or to transmit the signal to the base station. Then microphone and speakers, हे पण त्याला काय असतात? इनबिल्ट प्रोव्हाइडेड केलं असं. इन्क्लुडिंग टू दॅट इट हॅज वन डिस्प्ले सेक्शन अँड वन कीबोर्ड सेक्शन. ऑल दीज सेक्शन्स आर इंटरफेस्ड विथ दी मायक्रो कंट्रोलर फॉर दी कंट्रोलिंग पर्पज. ठीक आहे, कंट्रोल पर्पजसाठी मायक्रो कंट्रोलरला कनेक्टेड असतात. क्लिअर? परत एकदा रिपीट केलेलं आहे मी. हे शॉर्ट ब्रीफ एक्सप्लेनेशन आहे रिगार्डिंग कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम. सो कॉर्डलेस टेलिफोन इनोव्हेशन कधी झालं? इन 1980. 1980 साली तो इनोव्हेट झालेला आहे. सो तुम्हाला हे लर्न करताना मेनली लक्षात काय ठेवायचं आहे? रेंज ऑफ कम्युनिकेशन इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी, इन टर्म्स ऑफ डिस्टन्स, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी, त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ॲप्लिकेशन्स. ओके, हे लक्षात ठेवायचे आहेत. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे क्रिएट करतो तिथं